कोट येथे हॉटेल लॉज मालकाकडून महिला कर्मचाऱ्यावर सलग 2 ते 3 वर्ष अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या प्रकरणात आरोपीने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप पीडित महिलेकडून करण्यात आला आहे। या घटनेच्या निषेधार्थ लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना निवेदन देण्यात मी अवधूत बंडू कुलकर्णी यांच्या लॉजवरती कामाला होते, पण 3 वर्ष झालं माझा गैरफायदा घेऊन आणि अन्याय अत्याचार केलेला आहे। पण मी अक्कलकोट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितले तरी माझा जे माझ्यावर अन्याय झाला ना, तिने ते गुन्हा दाखलच करून घेतलेला नाही। आणि काय मागणी तुमची? मला न्याय मिळायला पाहिजे। 3 दिवस झालं अक्कलकोट पोलीस स्टेशनला जाते। 4थ्या दिवशी माझी लिहून घेतले, पण ते पण चुकीचं घेतले। जे सांगते ते घेतले नाहीये, दुसरंच घेतले लिहून, पण मला त्यातलं काही पण कळालं नसल्यामुळे म्हणून मी सोलापूरच्या लहुजी शक्ती सेनेकडे आलेले आहे। मला न्याय पाहिजे आणि न्याय मिळायला पाहिजे। किती दिवसापासून तुमच्यावर अन्याय अत्याचार? 3 वर्ष झाले। 3 वर्ष झालं अन्याय अत्याचार होते माझ्यावर। इतक्या दिवस तुम्ही का गप्प बसले? मी धमकी दिलेली आहे की तुला मी जीव मारीन आणि तू कुठे पण जा, तिथे येऊन तुला जीव मारीन, असं धमकी दिल्यामुळे मी गप्प राहिले, शांत बसले। मला 2 मुलं असल्यामुळे मी काही बोलू शकले नाहीये, पण अक्कलकोटचे पोलीस पण काही मनावर घेतले नाहीये, तर मला हाकलून देण्याचा प्रयत्न केलाय जरबारीनं। मेसेज एवढे घाणारडे करताय तरी पण त्यांनी काही ते बघत नाहीये, तर तुला कुठं जायचंय तिथं जा म्हणून मला हाकलूनच दिलेले आहे। तर मला न्याय मिळायला पाहिजे। माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर येथे अक्कलकोट येथील जो विषय झाला आहे त्या विषय अनुसरून आज आम्ही लहुजी शक्ती सेनेच्या वतीने, शहर जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्वजण आज अधीक्षक साहेबाला अर्ज द्यायला, निवेदन देण्यासाठी आलो होतो। सोनाली क्षीरसागर राहणार अक्कलकोट या महिलेवर गेल्या 2-3 वर्षापासून जो कुलकर्णी नावाचा इसम आहे, तो गेल्या अनेक वर्षापासून तिच्यावर बळजबरी करून, तिची इच्छा नसताना तिच्यावर बळजबरी करून तिच्या शारीरिक शोषण करत आहे। पण गेले आपल्या सोनाली ताई तिथं गेले असताना त्या इसमानं पोलीस स्टेशनला मॅनेज करून, आता पोलीस स्टेशनवर जर डोक्याला लागलं तर डोक्याचा इलाज होतो, पायाला लागलं तर पायाला इलाज होतो, पण डोक्याला लागलं पोटाचा इलाज आतापर्यंत असं कधीच झालं नाही। कारण डॉक्टर आज जिथं जखम झाली तिथंच तो इलाज करतो, परंतु पोलीस स्टेशन मध्ये ज्या महिलेवर बलात्कार झाला आहे, त्या मुलीवर शोषण केलेलं आहे, गेल्या 2-3 वर्षापासून त्यानं त्या मुलीवर, ती मुलगी तिथं कामाला असून गेल्या 2 ते 3 वर्षापासून तो त्या मुलीवर अत्याचार करत आहे। परंतु तिनं संसार तुटल किंवा तू जर कुणाला सांगितलं तर तुला जीवे मारेल अशी धमकी दिल्यामुळं तिनं आतापर्यंत 2 ते 3 वर्ष आतापर्यंत कधी या गोष्टीचा खुलासा कुणाला केला नाही। परंतु आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला माहीत झाल्यानंतर, तिथं गेल्यानंतर आज त्या महिलेनं पोलीस स्टेशनला धाव घेतली होती आणि धाव घेतल्यानंतर त्या पोलिसांना सांगितलं की बाबा 2-3 वर्ष झालं, गेल्या अनेक वर्षापासून असं माझ्यावर अन्याय अत्याचार होत आहे। परंतु तिथल्या जो देडे हवालदार पोलीस आहे आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी यांची जी म्हणजे जे त्यांच्यावर जो अन्याय झाला त्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई न करता, नोंद न घेता त्यांच्यावर फक्त 354 असे त्यांच्यावर आरोपीवर गुन्हा दाखल केला आणि त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। खरं तर 2-3 वर्षापासून त्यानं वारंवार या महिलेवर अनेक प्रकारे प्रसंग करून शारीरिक शोषण केलेलं आहे, त्यावर 376 दाखल करावं यासाठी तिथं महिला गेली होती, परंतु त्याच्यावर 354 हा असे अधिकारी, जर या पोलीस अधिकारी असे असतील तर न्याय मागायचा कुणाला, याचा प्रश्न निर्माण होतो। आज शाहू फुले आंबेडकरांचं राज्य महाराष्ट्र म्हणलं जात आहे, परंतु आज दलितावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहे, याला कुठेतरी वाचा फुटावी आणि यावर जोपर्यंत असे कर्मचारी आहेत तोपर्यंत अन्याय होतच राहील आणि आरोपी अनेक, आज या सोनालीवर अन्याय झाला, उद्या कुठल्याही महिलेवर अन्याय होईल असं जर पोलीस प्रशासन पाठी घालत असेल आणि पोलीस बघून आंधळ होत असेल, ऐकून बहिरं होत असेल,
तर ह्या महिला पोलीस अधिकाऱ्यांचं आम्ही कानही उघडू आणि डोळे उघडू. आम्ही आज आमच्या पद्धतीनं आज आम्ही निवेदन जे महिला आहे त्या महिलेसोबत आम्ही जाऊन निवेदन दिलेलं आहे. आणि जर या अर्जावर निवेदनावर जर जे झाले हकीकत झाली त्या पद्धतीने जर गुन्हा दाखल होत नसेल तर आम्ही संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल. मी वैशाली डोलारे, लहुजी शक्ती सेनेची जिल्हाध्यक्ष. पण इथं जी सोनाली क्षीरसागर आहे तिच्या माध्यमातून जी तिच्यावर उग्र पद्धतीचा म्हणजे अत्याचार झालेत 3 वर्षापासून, त्या अत्याचाराच्या अनुषंगाखाली आम्ही आज इथं निवेदन द्यायला आलो होतो. जर पोलीस प्रशासन या सगळ्या गोष्टींना पाठीशी घालत असेल तर अशा पोलीस प्रशासनाला आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि एक महिलेला न्याय देण्यापुरतं तर ह्या विषय नाहीये की अनेक महिलांसाठी पण आम्ही जागृती म्हणजे आमची योजना आम्ही चालूच ठेवणार आहे. पण कसं आहे माहितीये का, आजकाल ही एक मुलगी की म्हणजे जीवाला लाजून आणि समाजाला लाजून जोपर्यंत टोकाचं पाऊल तिने उचललं नव्हतं, पण आज ती टोकाचं पाऊल ह्याच्या करता उचलते की तिच्यावर वारंवार अत्याचार आणि शारीरिक संबंध आणि लैंगिक अत्याचार जर होत असेल तर अशा नराधमाला ना कुठेच जागा मिळू शकत नाही. असं आम्ही त्याच्यावर आंदोलन पण करू आणि त्याला पोलीस प्रशासनाच्या ताब्यामध्ये आम्ही या पद्धतीने देऊ की ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने जी नोंद करून घेतली ती चुकीची घेतली असं आम्हाला वाटतंय. 376 बलात्कारचा केस असताना त्यांनी 354 करतायत म्हणल्यानंतर हे डिपार्टमेंट कुठल्या थराला जाऊ शकतात की थोड्याशा कारणामुळे थोड्याशा चांगल्या गोष्टीमुळे एका स्त्रीची आबरू रस्त्यावर येत असताना ही लोक त्याला पाठीशी घालतात. अशा लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि जोपर्यंत पोलीस प्रशासन आम्हाला योग्य पद्धतीने ज्या मुलीला न्याय मिळवून म्हणजे ज्या पद्धतीने या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही काय गप्प बसणार नाही. ज्या पद्धतीने न्याय मिळाल आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. अर्थात आम्ही लहुजी शक्ती सेनेचे लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि त्याच्यावर कठोर कारवाई केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.